कॅनवामध्ये अनेक नवीन फीचर्स ॲड झाले. त्यामध्ये एक डॉक फीचर लिस्ट म्हणून केलेलं आहे. सो गुगल डॉक्ससारखं बऱ्यापैकी एक टूल कॅनवा करत आहे आणि त्यासाठी वेटिंग लिस्ट आहे, तर तुम्ही तिकडे जॉईन करू शकता. त्यानंतर एक खूप उत्तम फीचर त्यांनी लॉन्च केलेलं आहे, ते म्हणजे वेबसाईट्स. सो लँडिंग पेजेस असतील किंवा तुमचे काही डॉक्युमेंट्स असतील, सिम्पल PDF असतील, रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट्स असतील, हे सगळं आपल्याला कॅनवामधनंच करता येणार आहे. पुढचं ह्याच्यामध्ये आता मला सांगायचं वाटेल की वेबसाईटमध्ये त्यांनी आपलं डोमेन नेमसुद्धा लिंक करता येऊ शकतं. तर तुमचं जिथे वेबसाईटचा ॲड्रेस आहे तिथे आपण लिंक करू शकतो किंवा तुमच्या सर्व्हरवरती एखाद्या लँडिंग पेज तयार करू शकतो. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंगची गरज पडणार नाही आहे आणि खूप उत्तम भरपूर टेम्पलेट्स तिथे तुम्हाला मिळतील. अजून एक फीचर त्यांनी ॲड केलेलं आहे ते म्हणजे व्हाईट बोर्ड. सो याच्यामध्ये खूप कोलॅबरेटिव्ह आयडियाज तुम्हाला तुमच्या टीमबरोबर करता येतील. म्हणजे एखादा प्रोजेक्ट आहे, एखादं शॉर्ट आर्ट प्रोजेक्ट आहे म्हणा, किंवा एखादी शॉर्ट फिल्म आहे, किंवा कुठल्याही प्रकारची आयडिया तुम्हाला एलॅबरेट करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट बोर्ड ह्याच्यामधनं मिळू शकतं. व्हिडिओ एडिटिंगचं एक खूप उत्तम फीचर कॅनवामध्ये आलेलं आहे. सो अनेक स्टार्टअप्सला किंवा फाउंडर्सना किंवा डिझायनर्सना सुद्धा व्हिडिओ एडिटिंगमध्ये बराचसा वेळ जातो, किंवा जे मोठे सॉफ्टवेअर्स आहेत म्हणजे फायनल कट प्रो असेल, ॲडोब प्रीमियर असेल, तर त्याच्यामध्ये काम करायला थोडंसं शिकावं लागतं, त्याच्यामध्ये वेळ जातो. पण 2021मध्ये साधारण 1 बिलियन व्हिडिओज कॅनवामधनं क्रिएट झालेले आहेत. आणि आता त्यांनी एक खूप उत्तम फीचर काढलं आहे, ते म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड इरेज करता येते व्हिडिओमधली. सो एखादा माणूस बोलतो आहे तर त्याच्या मागे तुम्हाला दुसरी बॅकग्राऊंड लावायची असेल, किंवा अनेकदा आपण घरातनं किंवा कॅफेमधनं काही व्हिडिओज करतो तर त्याचं बॅकग्राऊंड इतकं खास नसतं. त्यामुळे तुम्हाला एक आर्टिफिशियल बॅकग्राऊंड जर टाकायचे असेल तर एक्झिस्टिंग बॅकग्राऊंड काढू शकतो. त्याच्यामध्ये सब्जेक्ट मूव्ह जरी होत असेल तरीसुद्धा त्याच्यातनं तुम्हाला एक फार उत्तम प्रकारे व्हिडिओ एडिट करू शकतो आपण. नवीन ॲनिमेशन फीचर्ससुद्धा या व्हिडिओमध्ये आपण टाकू शकतो, म्हणजे इंटरॅक्टिव्ह करण्याच्या दृष्टीने, एंगेजमेंट वाढवण्याच्या दृष्टीने. त्यानंतर प्रेझेंटेशन्ससुद्धा खूप सिनेमॅटिक केलेले, म्हणजे त्यांनी असं म्हणलेलं की सिनेमॅटिक दॅन एव्हर. सो अत्यंत उत्तम प्रेझेंटेशन्स तुम्हाला तिथे बनवता येतील. म्हणजे आपल्या प्रोडक्टची माहिती देणं असेल, सेल्स प्रोसेस असेल किंवा पिच असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲड करता येऊ शकतात. त्याच्यानंतर वॉल कॅलेंडर्स आहेत, टोट बॅग्स आहेत, अशा अनेक प्रकारचे टेम्पलेट्स त्यांनी ॲड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये इन्स्टंट प्रिंटचे सोयसुद्धा केलेले आहेत, टायप्स आहेत भरपूर सगळे. येस, सो या सगळ्या आणि हे काही नवीन अपडेट्स कॅनवामध्ये आहेत. आणि ऑब्व्हियसली आता तुम्ही पुढे हे सुद्धा ऐकाल की स्टार्टअप फाउंडरला किंवा एखाद्या नवीन डिझायनरला, किंवा तुम्ही पहिल्यांदा कॅनवा वापरत असाल तर याचं यूज कसा करायचा, त्याच्यामध्ये फ्री आणि प्रो असे 2 ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये काय काय टेम्पलेट्स आहेत, तर हा एपिसोड आपण रिपोस्ट पण करत आहोत. आणि आत्ता जो कॉन्टेंट सांगितला तो कम्प्लिटली नवीन आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या स्टार्टअपसाठी, तुमच्या बिझनेससाठी कॅनवा हे टूल जरूर वापरा. तुम्हाला कुठल्याही डिझायनरची गरज पडणार नाही, किंवा असे खूप सारे डिझायनर्स आहेत जे कॅनवा वापरू शकतात. त्यांना तुम्ही थोडक्यात सांगायचं तर कमी पैशामध्ये हायर करू शकता. आणि तिथे तुम्हाला भरपूर सारे टेम्पलेट, तुमचं कॉन्टेंट ब्रेक होणार नाही. इंस्टाग्रामवरती रील्स असतील किंवा पोस्ट्स असतील, ह्याच्यात खंड पडणार नाही, याची काळजी आपणच घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कॅनवा हे टूल अत्यंत उपयुक्त आहे. तर आपण त्याविषयी पुढे या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही डाऊट्स असतील की कसं वापरायचं, तर तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचू शकता. अजून एक अनाउन्समेंट करायची होती की मंगळवार मार्केटिंग ह्या आपल्या वेबसाईटवरती स्टार्टअप मर्च मी लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये टी-शर्ट्स आहेत, पिन बॅजेस आहेत. आत्ता तुमचा सपोर्ट मिळाला तर तुम्ही ते बाय करू शकता, तुम्हाला होम डिलिव्हर होतील. आणि आपण ऐकूया आता कॅनवा हे टूल किंवा कॅनवा हे सॉफ्टवेअर
हे आपल्याला कसं वापरता येईल. आणि एक जाता आता सांगतो की ह्याच्यासाठी कुठलंही सॉफ्टवेअर डाउनलोड करावं लागत नाही. तुम्हाला मोबाईल ॲप आहे आणि वेबसाईटवरनं म्हणजे डेस्कटॉपवरनं ब्राउझरवरनं सुद्धा तुम्ही हे टूल ॲक्सेस करू शकता. तर ऐकूया ऑल अबाउट कॅनवा. एका कॉफी शॉपमध्ये काम करत बसलेलो. मागच्या टेबलवर 2 जणांचे संभाषण सहज कानावर पडले. अरे, तू सोशल मीडियावर पोस्ट करतोस त्या भारी असतात रे. आईला, आवडतात तुला? भारीच की. पण लेका शेअर तर कधी करत नाही तू पोस्ट. अरे हो, करतो राव. पण माझी सध्या वाट लागली रे. डिझायनर शोधतोय. मला डिझाईन काही जमत नाही, पण त्यामुळे मी पोस्ट करणंच कमी करतोय. माझ्या डिझायनरचा नंबर देऊ का रे तुला? पण मला माहीत नाही तिच्याकडे वेळ आहे का. अरे दे, पण माझी स्टार्टअप आहे भाऊ, बजेट नाही. डिझायनर वगैरे परवडणार का आम्हाला? तुम्ही मोठी माणसं. इतक्यात मला एक कॉल आला आणि मी थोडासा बाहेर पडलो. पुढचं संभाषण त्यांचं काय झालं ते त्यांनाच माहिती. कॉल संपून परत जागेवर आलो आणि माझं काम करू लागलो. मात्र सतत त्या मुलाचं बोलणं आठवत होतं. मला डिझाईन येत नाही, स्टार्टअप आहे भाऊ, डिझायनर नाही म्हणून पोस्ट करत नाही. असा हा प्रॉब्लेम अनेकांचा आहे. चांगला डिझायनर हायर करायचा म्हणजे मंथली खर्च आला. शिवाय डिझायनर परवडेल का नाही तेही माहिती नाही. परवडला तर आवडला पाहिजे. डिझाईन्स वेळेत दिले पाहिजेत. बरं, फ्लायर असेल, प्रिंट, इंस्टाग्राम, ट्विटर, कवर पेज सगळेच साईज वेगवेगळे. मग काय करायचं? अहो, याचं उत्तर लई म्हणजे लई सोपं आहे. त्याचं उत्तर आहे एक टूल. त्याचं नाव आहे कॅनवा. कॅनवा म्हणजे स्टार्टअप जनतेला आवश्यक असणारं टूल. मोबाईल ॲप आहे आणि लॅपटॉपवर सुद्धा ब्राउझरवरच हे वापरता येतं. मुख्य म्हणजे डिझाईनसाठी वापरले जाणारे फोटोशॉप किंवा इलस्ट्रेटर काहीच लागत नाही. मग कॅनवा एवढं भारी का आहे? तर त्याची आपण 10 कारणं पाहूया. फ्री व्हर्जन अवेलेबल आहे, प्रो सुद्धा आहे. त्याचे फायदे पुढे पाहूया. कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज त्याला लागत नाही. वापरायला अगदी सहज आणि सोपं आहे. बेसिक डिझायनिंग नॉलेज असलं तर उत्तमच. अनेक आयकॉन्स, फोटोज तुम्हाला फ्री वापरता येतात. हजारो रेडी टेम्पलेट्स आहेत आणि ती आपण बदलू सुद्धा शकतो. म्हणजे फॉन्ट साईज, कलर, आपल्याकडचे फोटोही अपलोड करता येतात आणि तुमचं डिझाईन क्षणात तयार होतं. कॅनवावरती लोगो डिझाईन करणं सुद्धा अगदी सोपं आहे. त्याचेही भरपूर टेम्पलेट्स आहेत. आता एक गोष्ट इथे अजून खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपल्याला ब्रँडची टेम्पलेट तयार करता येते. म्हणजे बघा की प्रत्येक पोस्ट तयार करताना कलर स्कीम, फॉन्ट हे सगळं सेट करता येतं. म्हणजे तेच काम करावं लागत नाही आणि वेळसुद्धा वाचतो. सगळ्या सोशल मीडिया पोस्ट्स, कवर पेज, इन्स्टा स्टोरी, अगदी व्हॉट्सॲप स्टोरीसुद्धा या सायझेसमध्ये अवेलेबल आहेत. फ्री अकाउंटमध्ये तुम्हाला 5 GB क्लाउड स्टोरेज मिळतं. म्हणजे तुमचे डिझाईन्स कायम तुमच्या सोबतच असतात. अनेक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे डिझाईन्स सेव्ह करता येतात. म्हणजे PNG असेल, JPEG असेल किंवा अगदी PDF सुद्धा. जिफ्स किंवा व्हिडिओ ऑडिओ सोबत सुद्धा तुम्हाला डिझाईन्स तयार करता येतात. ही झाली 10 कारणं. आता आपण 11वा फायदा ऐकू. तुम्ही स्टुडंट किंवा टीचर असाल तर प्रो फीचर सहित 100% फ्री अकाउंट तुम्हाला मिळू शकतं. अहो, असे सांगत सगळं बसलो तर तुम्ही ऐकत बसाल आणि 4 डिझाईन्स कमी होतील. अहो, तेच तर ना. खूप सोपं आहे वापरायला. वेळ कमीत कमी लागतो. 1 आठवडा जरी वापरलात तरी तुम्हाला ते नक्की जमून जाईल. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रो कॅनवा व्हर्जन सुद्धा अवेलेबल आहे. मंथली फी भरावी लागते, पण डिझायनर हायर करण्यापेक्षा हे पैसे अगदीच कमी आहेत. जवळजवळ फुकटच म्हणा. या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॅनवाची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही साइन अप करू शकता. जाता जाता सहज सांगतो बरं का, उत्तम टूल आहे म्हणून हे मी रेकमेंड करतोय. कॅनवाकडून अजून तरी पैसे मिळालेले नाहीत. म्हणजे स्पॉन्सर्ड वगैरे हा एपिसोड अजिबात नाही आहे. तर प्रो कॅनवा जर तुम्ही घेतलं तर त्याचे काय फायदे आहेत आणि खरोखर त्याचा किती उपयोग होतो?
फ्री व्हर्जनमधले सगळेच बेनिफिट्स आणि फीचर्स तुम्हाला मिळतात. प्रो व्हर्जनमध्ये 4 लाखहून अधिक टेम्पलेट्स आहेत. अनेक म्हणजे अगणित स्टॉक फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, ग्राफिक एलिमेंट्ससुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत. मॅजिक रिसाईज हा ऑप्शन आहे. म्हणजे फेसबुक पोस्ट बनवलीत आणि त्याचंच तुम्हाला पोस्टर बनवायचं आहे, तर एक बटन दाबलं की पोस्टरमध्ये ती पोस्ट कन्वर्ट होते. रिसायझिंगला लागणारा वेळ आणि कटकट डायरेक्ट 0. त्यामुळे मॅजिक साईज किंवा मॅजिक रिसाईज हे ऑप्शन म्हणजे फारच भारी. प्रो फीचरमध्ये तुम्हाला 100 GB क्लाउड स्टोरेज स्पेससुद्धा मिळते आणि शिवाय सोशल मीडियावरती डायरेक्टली तुम्ही डिझाईन शेड्यूल करू शकता. एक उदाहरण, एकाच दिवशी डिझाईन्स तयार करायला घ्यायची आणि पुढचे काही दिवस ती डिझाईन्स तुमच्या सोशल मीडियावरती शेड्यूलही करून टाकायची. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचे पोस्ट सोशल मीडियावरती जातात. आज काय पोस्ट करायचं किंवा कामाच्या गडबडीत पोस्टच करायची राहून गेली, हे अगदीच होणार नाही. इथे तुम्हाला टीमसुद्धा तयार करता येते. त्याचा फायदा असा की एडिटेबल व्हर्जन तुमच्या टीम मेंबर्सला पाठवून देऊन रिव्ह्यू किंवा चेंजेस करणं सोपं होतं. यात एकाचे पैसे भरलेत तर अजून 4 लोक हे सगळे फीचर्स वापरू शकतात. बघा, झाला ना डिझायनरचा प्रॉब्लेम सॉल्व. त्या कॅफेमधल्या मुलाचा प्रॉब्लेम कसा सुटेल याचा विचार मी अजून करतोय. कधी भेटला तर हा एपिसोड ऐकायला सांगेनच. पण हो, अशी चर्चा तुम्ही जर ऐकलीत तर त्यांना कॅनवा वापरायला आणि हा एपिसोड ऐकायला नक्की सांगा. भेटूया पुढच्या मंगळवारी. सबस्क्राईब वगैरे करा, जरा रिव्ह्यूज लिहा आणि शेअरसुद्धा करा. शिवाय कॅनवा वापरून काम कसं सोपं झालं तेही सांगा. भेटूया.